तमाम हजरात से गुजारिश की जाती है कि कुरान पाक की तिलावत होने वाली है, तो सभी शांत रहिए। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। फरमाता है कुरान मजीद फुरकान हमीद में, व इज़ा कुरिअल कुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जब कुरान पढ़ा जाए तो खामोशी के साथ सुनो ताकि तुम पे रहम किया जाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला यस्तवी अस्हाबुन नारि व अस्हाबुल जन्नह। अस्हाबुल जन्नति हुमुल फाइज़ून। لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون. هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون. هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. آمنت بالله صدق الله العظيم. السلام علیکم. نعرہ تکبیر، نعرہ تکبیر، نعرہ رسالت، نعرہ رسالت. आज या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव जुम्म्याची नमाज अदा केल्यानंतर या ठिकाणी सर्व जमलेले आहेत. हे जमायचं जे कारण आहे ते कारण काही कुणाच्या व्यक्तिशः निषेधासाठी किंवा काहीतरी चुकीच्या पद्धतीने आंदोलने करणे याच्यासाठी नाही. आपल्याला ठाऊक आहे प्रत्येक धर्माचा आपला एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाबद्दल कोणी कोणत्याही प्रकारचे अनुचित शब्द काढले तर प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्याचा तिरस्कार पैदा होतो आणि त्या प्रत्येकाचं मन या ठिकाणी दुखतं. परंतु आता सध्या हल्ली कायदा सुव्यवस्थेचा विचार न करता आणि कोणत्याही प्रकारचा शासनाचा विचार न करता काही लोकांनी असा ठेका उचललेला आहे का एका विशिष्ट समाजाला, एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्याचं काम, बदनाम करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळी कधी मोहम्मद पैगंबराबद्दल काहीतरी अपशब्द वापरणे, समाजाबद्दल अपशब्द वापरणे आणि आता तर त्यांची हद्द झाली. आता काही लोकांनी डायरेक्ट ग्रंथावरती हल्ला करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. कोळपेवाडी या ठिकाणी जो प्रकार, अनुचित प्रकार हा या ठिकाणी जो झाला, हा प्रकार निंदनीय आणि निषेधार्थ आहे. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या समाजाच्या
पवित्र ग्रंथाबद्दल त्यांनी काय केलं हे मी सांगू पण शकत नाही, कारण कुराणाबद्दल आम्ही कोणताही शब्द चुकीचा हा या ठिकाणी आम्ही वापरू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही. त्यांनी हा केलेला अनुचित प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये कधी तुम्ही बघितलं तर हे प्रकार वाढतच चाललेले आहे आणि शासन कायदे कठोर करण्यापेक्षा त्या कठोर केलेल्या कायद्यांचं पायमल्ली करण्याचं काम हे शासनाने लावलेलं आहे. अशा लोकांना कठोरपणे या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त होणार का, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार का, हा एक सर्वांच्या पुढे प्रश्नचिन्हच आहे. आणि अशा लोकांना केलेल्या अनुचित प्रकारे लोकांना प्रत्येक ठिकाणी ज्या लोकांची विचारसरणी चुकीची आहे, अशी विचारसरणी चुकीची असलेली लोक त्या ठिकाणी त्याला पाठबळ देतात आणि त्याला पाठीशी घालतात. हा एकदम निंदनीय प्रकार आहे. त्यांनी केलेला प्रकार हा माफी करण्यासारखा प्रकार नाही, कारण याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये जी अमन शांतीचा पैगाम या ठिकाणी जो इस्लाम धर्म देतो त्या इस्लाम धर्माला धक्का पोहोचवण्याचं कामच या हरामखोरांनी केलेलं आहे. या हरामखोराची व्यवस्था कायदेशीर दृष्ट्या अशी एकदम कठोर व्हायला पाहिजे. यानंतर कुणी याची डेअरिंग नाही करायला पाहिजे का कोणत्याच धर्माचं, फक्त कुराणच नाही, प्रत्येक धर्माचा जो ग्रंथ आहे त्या कोणत्याच धर्मग्रंथाचा कोणी अवमान करता कामा नये. आणि हा जो प्रकार झाला एकदम निंदनीय प्रकार आहे. या निंदनीय प्रकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोर्चा केलेला आहे. साहेब या ठिकाणी मंचाचे PI साहेब मांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. परंतु साहेब तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो का आम्ही इस्लाम धर्माला मानणारी मंडळी आहोत आणि इस्लाम धर्म सर्वप्रथम सांगतो अहिंसेच्या मार्गाने जा, हिंसेच्या मार्गाने जाऊ नका. त्याच्यामुळे आम्हाला निषेध मोर्चा काढायचा असला तरी तो आम्ही अहिंसेच्या मार्गाने काढणार आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही अहिंसेच्या मार्गाने देणार. गांधीजींनी पण सांगितलं, गांधीजींनी पण त्याच मार्गावरती चालले तर आम्ही पण त्याच मार्गावरती चालणार. आम्ही हिंसा आमच्याकडून कुठं होणार नाही. आणि परंतु हिंसा होणार नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही मग काहीतरी होतं ते शांत बसून डोळ्यासमोर आम्ही बघणार आणि त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया पण देणार नाही, असं पण होऊ शकत नाही. जो प्रकार घडलाय हा एकदम निंदनीय प्रकार आहे. हा एकदम घोर चुकीचा प्रकार आहे. याच्यावरती शासनाने कठोर कारवाई करून त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचे, देशद्रोहाचे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, दंगा पसरवण्याचा प्रयत्न करणे अशी मोठी कलमानुसार त्या व्यक्तीवरती गुन्हा या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे, त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आम्ही आज या ठिकाणी एकदम अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही हा मोर्चा केलेला आहे. आपण आम्हाला मदत करतात, प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला मदत करता, त्याबद्दल मी तुमचा पण धन्यवाद व्यक्त करतो. आणि पोलीस प्रशासनाला, केंद्र सरकारला, राज्य सरकारला या ठिकाणी आवाहन करतो का अशा ह्या हरामखोरांना यांची जागा या ठिकाणी दाखवली गेली पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. एवढीच या ठिकाणी आमची मागणी आहे आणि या ठिकाणी मी ती मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, इस्लाम जिंदाबाद. इस्लाम जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद. नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. व अलैकुम अस्सलाम. नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद. बिरादरान मिल्लत इस्लामिया, जिस तरह से हिंदुस्तान की फ़िज़ाएं मोड़ी जा रही है, हिंदुस्तान ऐसा नहीं था. आज हिंदुस्तान को दाग किया जा रहा है और सबसे बड़ी चीज़ कि उस इस्लाम पर उंगली उठाई जा रही है कि जो इस्लाम अमन सुकून का पैगाम देता है. आज अमन सुकून की बिना पर सिर्फ अरब से उठने वाला इस्लाम अल्हम्दुलिल्लाह आज पूरी दुनिया में मौजूद है. इसका वाहिद सबब यह है कि इस्लाम अमन, शांति और सुकून का पैगाम देता है. आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बेशुमार परेशान किया गया, लेकिन कभी भी आपने लिहाजा उनके हक में बदुआ नहीं फरमाई, दुआ फरमाई. यानी इस्लाम हमें यह दर्स देता है, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमें ये बताते हैं कि अगर अपनी ज़ात पर अगर कोई हमला कर रहा है तो खामोश हो जाओ. लेकिन मिल्लत के नौजवानों, ना हमारे खून में रहा है, ना हमारी नस्लों में वो चीज़ रहेगी कि अगर हमारी ज़ात पर कोई उंगली उठाता है तो हम खामोश रहेंगे. लेकिन अगर कोई इस्लाम और कुरान और मजहब पर अगर कोई उंगली उठाता है और हमारे
اسلام کو داغدار اور ہمارے اسلام کو بدنام کرنے کی کوشش کرتا ہے تو ہم اسی طرح احتجاج کرتے رہیں گے. اور میں شاشن کو یقین دلاتا ہوں کہ ہم قاعدے اور قانون کے دائرے میں لہٰذا ہم اپنا کام انجام دیں گے. لہٰذا یہ آپ کی ذمہ داری بنتی ہے کہ ہماری آواز کو آپ لبیک کہتے ہوئے آگے آئے اور ہماری جو باتیں ہیں اس کو سماعت کر کے لہٰذا اس پر کوئی نہ کوئی ایسا قدم اٹھائے کہ لہٰذا ایسا قدم اٹھائے کہ رہتی دنیا تک وہ قدم آپ کے لیے بھی بہتر ہو, ہمارے لیے بھی بہتر ہو اور آنے والے سماج کے لیے بھی بہتر ہو. قرآن کریم ملت کے نوجوانوں, قرآن کریم کے کچھ ضابطے اور اصول ہیں اور کچھ حقوق ہم پر ہے. قرآن کے ہم پر 4 حقوق ہے. اس میں سے اول حقوق اور پہلا حق ہم پر یہ ہے کہ ہم مکمل طریقے سے قرآن پر ایمان لائیں. اب اگر کوئی قرآن پر حملہ کرتا ہے تو گویا وہ صرف قرآن پر حملہ نہیں کر رہا ہے بلکہ ہمارے مسلمانوں کے ایمان پر حملہ کر رہا ہے. اب کوئی ہمارے ایمان پر حملہ کرے تو کیا ہمارا ضمیر اس بات کی گواہی دے گا کہ ہم خاموش رہے؟ بلکہ کوئی بھی ضمیر اس بات کی اجازت نہیں دے گا کہ ہم خاموش رہے. بلکہ مسلمانوں پر ظلم و ستم کیے جا رہے ہیں. مسلمان کہیں نہ کہیں خاموش ہے, لیکن کہیں اسلام پر اگر حملہ ہو تو ملت کے نوجوانوں یقیناً ہم خاموش نہیں رہیں گے اور ہم آگے بڑھ کر لہٰذا اس کا جواب دیتے نظر آئیں گے. آج وہی سوال کا جواب دینے کے لیے ہم آئے ہوئے ہیں. لہٰذا شاسن سے ہم کہنا چاہتے ہیں کہ لہٰذا ہمیں انصاف چاہیے. آپ یہ کہتے ہیں کہ لہٰذا بم پھوڑنا جو ہے لہٰذا دہشت گردی ہے, کسی کو گولی سے مارنا دہشت گردی ہے. تو کیا میں آپ سے یہ سوال کروں, کیا کسی کی اسلامی دھرم یا کسی بھی دھرم کی کتاب پر کوئی حملہ کرنا کہ یہ دہشت گردی نہیں ہے؟ لہٰذا آپ بھی کہیں گے کہ یہ بھی دہشت گردی ہے. تو جس طرح سے بم پھوڑنے والے پر قانون ہے, گولی مارنے والے پر قانون ہے, اسی طرح سے کسی بھی مذہب کے کتابوں پر اگر کوئی حملہ کرتا ہے تو ایک قانون ہونا چاہیے, ایک ضابطہ ہونا چاہیے, ایک طریقہ ہونا چاہیے کہ لہٰذا اسے اس کے کردار کیف تک پہنچا دیا جائے. یہ لہٰذا ہمارا ایک چھوٹا سا مطالبہ ہے اور یہ ہم احتجاج اس وقت تک قائم رکھیں گے. اس منچر کی اس سرزمین سے, اس چوراہے سے ہم پوری دنیا کو لہٰذا یہ خطاب کرنا چاہتے ہیں کہ لہٰذا اگر جب بھی تم ہمارے اسلام یا مذہب پر حملہ کرو گے تو مسلمان ایک جٹ ہو کر لہٰذا تمہارے سوال کا جواب دیتا نظر آئے گا اور تمہارے دانت کھٹتے کرتے نظر آئیں گے. ملت کے نوجوانوں, وہ لوگ یہ سمجھ رہے ہیں کہ لہٰذا مسلمان خاموش ہو گیا ہے. آپ جانتے ہیں کہ شیر اگر شکار نہیں کرتا ہے تو شکار کرنا بھول نہیں جاتا ہے, بھولتا ہے کہ نہیں بھولتا ہے. یہ نہ سمجھے کہ آج ہم شکار نہیں کر رہے ہیں تو ہم شکار کرنا بھول گئے ہیں. ملت کے نوجوانوں, شاشن آپ ہے اس لیے ہم خاموش ہیں. مجھے ہندوستان کی حکومت سے امید ہے کہ لہٰذا ہندوستان کی حکومت ہمیں انصاف دلائے گی. ملت کے نوجوانوں, اسی انصاف اور اسی ڈور پر ہم قائم ہیں, اسی راستے پر قائم ہیں. ملت کے نوجوانوں, اگر انصاف نہیں ہوا تو لہٰذا ہمیں بھی شیر لہٰذا جس طرح سے شاہ کا شکار کرتا ہے ہمیں بھی شکار کرنے کی ضرورت آپ پیش لائیں گے. تو ملت کے نوجوانوں, ہمارا یہی لہٰذا حکومت سے مطالبہ ہے کہ ہماری مانگوں کو سنی جائے اور اس پر عمل پیرا کیا جائے. اللہ تبارک و تعالیٰ کی بارگاہ میں دعا ہے کہ مولا ہمارے اس احتجاج کو قبول فرمائے اور اس ظالم کو تباہ و برباد عطا فرمائے. مسلمانوں کو مولا عروج عطا فرمائے. قرآن کی عظمتوں کو مولا بلند و بالا عطا فرمائے. قرآن کی عظمت پر وقت ہمیں اپنی جان کو نچھاور کرنے کی مولا قوت اور جذبہ عطا فرمائے. مولا ہماری حوصلے کو بلند عطا فرمائے, ہماری حاضری کو قبول عطا فرمائے. مولا ہمیں سکون اور اطمینان عطا فرمائے. مولا فضل فرمائے, کرم فرمائے. مولا ہماری حاضری کو قبول فرمائے. لبیک یا رسول اللہ, لبیک یا رسول اللہ, لبیک یا رسول اللہ, لبیک یا رسول اللہ, لبیک 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 یا رسول اللہ, لبیک یا رسول اللہ. بہت بہت شکریہ مولانا صاحب. ابھی ہم لوگ نے جو حساب سے پرمیشن ہم نے لی تھی تو اپنا نویدن دینے کے لیے, یہ نویدن راجیہ سرکار اور کیندر سرکار تک پہنچانے کے لیے یہاں منچر پولیس اسٹیشن کے PI صاحب مانکے صاحب یہاں موجود ہے. اب ان کو یہاں ہم نویدن دیں گے
साहेब मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की आपण हे निवेदन आगे आ जाओ। पुढे या ठिकाणी सादर करावं. साइड में आ जाओ। मौलाना दीजिए मौलाना आइए आप तशरीफ लाए नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत इस्लाम के दुश्मनों पे लानत. और अभी जो लोग अपने अपने सब अपने घर जाएंगे, यहीं पे हमारा जो आंदोलन था, यहीं पे हम लोग खत्म करते हैं.